बटर लोचो आलेला आहे बघा. अनया आणखी एक लोचो घेऊन आलेली आहे. हा कोणता लोचो आहे? मंडळी इकडे फेमस ड्रिंक पण भेटते ज्याचं नाव आहे कोल्ड कोको. हा खमन आहे ना, आणि हा त्याच्यामध्ये रस्सा टाकतोय, म्हणजे हा रस्सावाला खमन. उलटा लस्सी आलेली बघा, उलटा ग्लास केलाय तरी पडत नाही बघा. कच्ची बॅग, कच्ची वरा काय बोला. गुड मॉर्निंग फ्रॉम सुरत. तर आज संडे आहे, रविवार. तर संडेच्या दिवशी जेठालालला आपण बघितलंय, त्याला सुट्टी असते आणि नेहमी तो फाफडा जलेबी करत असते. तर आपण सुरत मध्ये आहोत. तर सुरत मध्ये फाफडा जलेबी मिळतंय का, काय मिळतंय? सुरत मध्ये आपल्याला लोचो, खमन तसं सगळं व्हेरायटीज भेटतात. ते सर्व एकच व्हेरायटी आहे, पण बनवण्याची पद्धत वगैरे वेगळं असेल. तर आज संडेचा ब्रेकफास्ट पण आपण सुरती फूड खाऊया. सुरती लोकल फूड. तर तुम्ही बरंच काही आपल्या सुरतच्या सिरीज मध्ये बघितलं. आपण तुम्हाला अजमेरा फॅशन लिमिटेड दाखवला, त्याच्यानंतर 24 कॅरेटची मिठाई मॅजिकचा, सोन्याची बर्फी दाखवली, पुरोहित थाली आणि भरपूर काही तुम्हाला एक्सप्लोर करत आलोय. तर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. भरपूर मेहनत आहे. हिचे डोळे बघा किती फ्रेश वाटतात आणि माझे बघा रात्र झोपत नाही आणि एडिटिंग करत असतो. तर 2:45 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि आता आम्ही असं पकडणं उलट 9:15 झालंय. 9 वाजून 5 मिनिटं झालेत. नाश्त्याच्या गोष्टी करतो आणि 2:45 बोललो तर एकदम हादरून गेली आणि म्हणजे शॉक झाली. आणि अनाया आपण रेडी झालो. आणि काय अनाया, आज संडे है, जल्दी उठने का दिन नहीं है लगता है तेरा. उठ अनाया, उठ आता, चल आपल्याला खमन लोचो सगळं खायला जायचंय. खमन लोचो खायचंय आपल्याला, चल उठ. चल चल चल. वा, खमन लोचोच्या नावाने झोपली. तिला मच्छी दे खायला बघ, लगेच उठेल. इडली डोसा दिलास तरी अशीच झोपते ती. चल अनाया, पापलेट उकड खायला जाऊया. अनाया, पापलेट उकड बघ, लगेच उठली. ओळीन बाई आहे ती. पापलेट उकड, मस्त फ्रेश पापलेट घेऊन येतो, तुला उकड बनवून देतो. चल. कोणाचं केस पडणार? तुझंच पडणार, माझं कुठलं पडणार. चल, जेठालालचं ब्रेकफास्ट करायचं आहे ना तुला. हे अनाया, जिलेबी, फाफडा, खमन, लोचो खायचं आहे ना. चल उठ. चलो चलो. गुड मॉर्निंग अनया. सुंदर आहे व्ह्यू ना. चल, झाली ना झोप. चल जाऊया आता जेठालाल. ट्रेन पण आलेली आहे. ट्रेन मध्ये जायचंय. जाऊया आता आपण. जेठालाल जे खाते ना जिलेबी पापडी, ते खायला. जिलेबी पापडी, कच्चा पापड, पक्का पापड. वेलकम. आणि अनायाने आपल्या हॉटेलच्या रूमला नाव काय ठेवलं? बँड्रा. पहिलं वडाल्याला जायला लागते, नंतर दुसरी ट्रेन पकडून बँड्राला जायला लागते ना. तसेच आम्हाला 2 लिफ्ट आहेत. पहिले या लिफ्टनी या, दुसऱ्या लिफ्टनी खाली या. चल, गोपाल लोचो ना. चला, लोचो म्हणजे नावच समजते तुम्हाला. लोचो काहीतरी गडबड झालेली म्हणून नाव पडलेलं आहे. आता तिथंच जाऊया. तो रिक्षा बघ किती आहे तुम्हा. आपल्या इकडे जाऊन विचारायला लागतं, इधर जाओगे क्या, उधर जाओगे क्या. इथे स्वतःहून येऊन आपल्याला विचारतात, बसा बसा, आम्ही घेऊन जातो, कुठेही चला तुम्ही. इथे म्हणजे लाईन सिस्टम नाहीये. ज्याला जो गिराक भेटेल त्याला घेऊन जातात ना. म्हणून कन्व्हिन्स करायला येतात. तुम्हाला म्हणजे इथे मीटर नाहीये, तर काही रेट लावणार ते, तुम्ही बार्गेन करेन बरोबर. त्याच्या आधी ओबर ओला पण चालते इकडे, त्या सर्व्हिस पण तुम्ही घेऊ शकता. पण आपला डेस्टिनेशन जवळच आहे म्हणून चालत. तर फायनली 25 ते 30 तासाचा प्रवास करून आपण आलोय गोपाल लोचो. ओनली 450 मीटरच्या अंतरावर आहे सुरत स्टेशन वरनं. अनाया, काय खाणार? लोचो.
भरपूर मोठी लाईन आहे लोचो खाण्यासाठी. तर मम्माला आम्ही लाईन मध्ये उभी ठेवली आणि इकडे बघताय बटर लोचो, ऑइल लोचो, चीज तंदुरी लोचो. काय घेतलंय? बटर लोचो आणि चीज हे काय आहे? तंदुरी चीज तंदुरी लोचो 100 रुपये आणि हे बटर लोचो 60 रुपये. तर आलेला आहे आता बटर लोचो ना. बटर लोचो आलेला आहे बघा. काहीतरी पीठ आहे, दाखवा ना. बेसन सारखं पीठ आहे ना. बेसन सारखं पीठ आहे, त्याच्यामध्ये चटणी टाकली आणि शेव आणि चटणी सोबत, गोड चटणी, हिरवी चटणी सोबत. हा, बहुतेक हा खमनचाच प्रकार आहे ना. खमन मध्ये थोडा पाणी जास्त झाला होता म्हणून लोचो झाला असं काहीतरी बोलतात ना. हा, म्हणूनच याला नाव लोचो ठेवलंय बघा. बेसनचाच प्रकार आहे ना. तर आमच्या बाजूला एक सर आहेत, ते सांगतात खमन बनाते हुए पाणी ज्यादा हो गया इसलिए लोचा हो गया. आणि तेच लोचा खाण्यासाठी आपण आलोय बघा. काही आपण रेसिपी वगैरे बनवतो ना आणि त्याच्यामध्ये तुझ्याकडनं चुका होत आहेत, मग त्या रेसिपीला आपण नाव देतो. तसं काहीतरी चुकून घडलेली ही लोचो आहे. साऊथ मध्ये पण एक असं काढलेलं आहे. काय पीठ बनवत होतो गेहूचा, हा, तेव्हा जास्त पाणी झालं म्हणून तो गेहूचा डोसा केला आपल्याला. हे बघा, गेहूचा डोसा invent झाला. इनोव्हेशन, चुकून जे इनोव्हेशन होतात ते. आणि मला नुकताच एक बाईट दिलाय. अरे वा, वाव वाला एक्सप्रेशन आला माझ्या तोंडावरती ना. भारी आहे एकदम. गोपाल लोचो असंच फेमस नाही आहे, खूप भारी चव आहे. चटणी पण आहे बघ, मिरचीची चटणी, लोणचा बोलतात त्याला. कसं वाटलं? एक नंबर आहे, एक नंबर. नक्की या मंडळी, तुम्ही सुरतला येत आहे, नक्की या गोपाल लोचोला. आवडेल तुम्हाला. मिक्स आहे ना काहीतरी. इथे चटपट आहे, इथे गोड आहे, इथे तिखट आहे. हा, म्हणजे एक कॉम्बिनेशन जो झाला आहे बेसन सोबत, जे मस्त वाटतंय. कधी न खालेला ब्रेकफास्ट आहे. तंदुरी येते, तंदुरी पण येते. अरे बापरे, अजून मी मागवलं, मला आवडला. तर अनाया आणखी एक लोचो घेऊन आलेली आहे. हा कोणता लोचो आहे? चीज तंदूरी. चीज तंदुरी. येस. अरे बापरे, हाच एकदम भारी आहे. आता चीज तंदुरी पण खाऊन बघूया. आणि आपण दुसरा एक पण मागवलाय बघा. आवडलं मला. तिकडे ना बेडे खूप जण तेल लोचो ऑइल लोचो. हा, असेल काहीतरी युनिक असेल. कसं आहे? चीज लोचो. लोचो घेतला, चटणी घेतला, सर्व घेतलं. चीज ना? काय नाहीये, तंदूरचा फ्लेवर आहे. हा, आणि चीज टाकलंय. हा, प्रकार सर्व एकच आहे. हा, पण मला हा लोचो खूप आवडला. प्लेन बटर लोचो. तर मंडळी इकडे फेमस ड्रिंक पण भेटते ज्याचं नाव आहे कोल्ड कोको. अच्छा, कोल्ड कोको. हा, मला पण. तर आता आपण कोल्ड कोको पण आणलाय. हा बघा, कोल्ड कोको. स्टडी करून आली आहे. अनयाचा गुजराती ब्लॉग बघून आली सर्व. गुजराती. कसं आहे? जसं हॉट चॉकलेट असते ना, हा, तसं आहे. हॉट चॉकलेटचा फ्लेवर, कॉफीचा फ्लेवर आहे. पण कोको खाताना खाऊ नका, आहे कोकोची टेस्ट बिघडते, कारण ते न्यूट्रल करते आपल्याला पूर्ण. सकाळी सकाळी स्विगीवाला पण आलाय बघा डिलिव्हरी ऑर्डर घेण्यासाठी. आपणच नाही, लोकल लोक पण एकदम भारी खातात बघा लोचो. तूट पडते. हा, तर मम्मा मस्ट ट्राय ना. आवडेल तुम्हाला. आणि इथे बघा श्री स्वामी समर्थ वडापाव. टेस्ट ऑफ मुंबई. टेस्ट ऑफ मुंबई वडापाव पण मिळते बघा आपल्या सुरत मध्ये. बहुतेक आपला मराठी माणूसच आहे ज्यांनी हा स्टॉल टाकलाय बघा. तर रस्सावाला खमण खाण्याच्या आधी आपला मित्र प्रथमेश ऑनेस्ट ॲपच्या थ्रू गोल्ड कॉइन घेऊन गेलेला आहे. आता तो मित्र आपला गोल्ड कॉइन कसा जिंकलाय, त्याने काय केला होता या गोल्ड कॉइन साठी, ते तुम्ही बघा. मग आल्यावरती आपण रस्सा खमण खाताना भेटूया. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत ऐरोली येथे. वीक 16चा गोल्ड कॉइन आज आपण देणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत वीक 16चे विनर निळकंठ कोळी सर. नमस्कार, मी निळकंठ नारायण कोळी, राहणारा ऐरोली, नवी मुंबई. मी प्रथमेश आणि प्रणीतचे मी आभार मानतो, जे इथे आल्याबद्दल आम्हाला पुष्कळ आनंद झालेला आहे. ॲपबद्दल म्हणजे आम्ही प्रणीत कोळी, उरण करंजेकर व्लॉगवर आम्ही नेहमी बघत असतो. त्यांचे आम्ही बिग फॅन आहोत. आमचा दिवस त्याशिवाय जाऊ शकत नाही, एवढं आम्ही त्यांच्याबद्दल क्रेज आहे. तर त्यांनी जे ऑनेस्ट ॲप आहे ते त्यांनी आम्हाला सुचवलं आणि त्यानुसार आम्ही
प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑनेस्ट ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये 500 रुपीज आम्ही इन्व्हेस्ट केले. थोड्याच दिवसात आम्हाला एक छोटंसं गिफ्ट आलं आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं विसरलो. पण सडनली रविवारी त्यांनी मला फोन केला की तुम्हाला काहीतरी गोल्ड कॉईनचं तुम्ही विनर आहात. त्यावेळेस मी लोणावळ्याला होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी फोन केला प्रणितला, तर ते म्हणते हां तुम्ही विनर आहात. तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे, आम्हाला आनंदच आहे गोल्ड कॉईन मिळालं तर. पण प्रथमेश हा तर येणारच होता, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही ज्यांचे जे ब्लॉग बघतो ते अनया आणि उमा वहिनी बोलू का काकू बोलू, आणि काकूच्या वेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता काहीतरी. हां नाही उमा ताई बोलू का, उमा हा नाही मोठा प्रॉब्लेम झाला होता. आम्हाला खूप टेन्शन येते ना, तर मी असं म्हणेन की ते उमा ताईच आहेत, आमच्या बहिणीसारख्याच आहेत. तर त्यांनी पण यावं असं आमची इच्छा होती आणि प्रणितने आता प्रॉमिस केलं, बघूया कसं सांभाळतं ते. प्रणितच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं असेल किती त्या लोकांनी गिफ्ट डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, त्यांनी फ्लॅट दिलेले आहेत, कोणाचे फ्लॅट रिनोव्हेशन केलेले आहेत, काही त्यांनी गोल्ड कॉईन दिले. त्याच्यापैकी मी एक आहे, हे तुमच्यासमोर हे जिवंत उदाहरण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पण काही नाही लागलं तर ते तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून काहीतरी एक छोटं गिफ्ट पाठवतात आणि आपल्यावर ते टच ठेवतात, आपल्या फॅमिलीसारखे राहतात. तर त्यांना परत एकदा त्यांना धन्यवाद. या माध्यमातून मी सांगतो की तुम्ही पण प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑनेस्ट ॲप तुम्ही डाउनलोड करा, 500 रुपयाचं तुम्ही इन्व्हेस्ट करा, खरोखर हे वर्थ आहे. आणि मी त्याला ऑनेस्ट ॲप नाही म्हणत, ते हॉनेस्ट ॲप म्हणतो, कारण हे एकदम जेन्युअनली आहे. की माझी आता ओळख पण नव्हती की प्रथमेश आणि प्रणयची आम्ही ब्लॉग बघतो नेहमी, पण ओळख पण नव्हती. पण तरी पण मला बक्षीस लागलं. याच्यावरून तुम्ही समजून जा की ते कोणालाही फेवर करत नाही, त्याने जे जेन्युअनली मला ते प्राईज दिलेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की खरोखर तुम्ही हा ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि याचा उपभोग घ्या. तर नक्की विश्वास दाखवा आणि फक्त 499 मध्ये फक्त एकदाच 499 भरायचे. जर तुमच्या घरामध्ये दुसरी एंट्री करायची असेल, जर त्याच्याने चान्सेस जास्त वाढतात लकी ड्रॉ मध्ये यायचं, तर ते तुम्ही 2-3 एंट्र्या जसे तुम्हाला पाहिजे तसे करू शकता. पण दुसरा काही हिडन चार्जेस नाही, फक्त 499 रुपये भरून तुम्ही आज सर जिंकलेत, उद्या तुम्ही जिंकू शकता. ई बुक परचेस करा. तर पुन्हा एकदा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन नीलकंठ सर आणि त्यांच्या फॅमिलीला. धन्यवाद पुन्हा एकदा. आणि तुम्ही आहे 16th वीकचे गोल्ड कॉईन विनर. थँक्यू व्हेरी मच. चल मामा, कुठे आणलंस आता लोचं वगैरे खाऊन? आता लोचो वगैरे खाऊन आपण आलेलो आहे जलाराम रस्सावालाकडे. जलाराम रस्सावाला, म्हणजे बापरे. जलाराम रस्सावाला खमन खमन असतात ना, ते रस्स्यामध्ये देतात. म्हणजे लोचो पण खमनचाच प्रकार होता ना? सर्व प्रकार एकच. सर्व प्रकार एकच आहे. आज त्याचेच आपण व्हरायटी खातोय बघा. पहिला पाणी जास्त झालं म्हणून आता लोचो झाला, आता रस्सावाला खमन खायला आलोय बघा. रस्सा जास्त झाला असेल. आणि लस्सीचा पण काहीतरी होता ना, उलटा लस्सी, पण हो, इथे त्याच्या आहे. बाजूलाच आहे ना, जय शंकर लस्सी. जय शंकर लस्सी, उलटा लस्सी. उलटा लस्सी. खमन बिमन भरपूर खाले, उलटा लस्सी पण ट्राय करूया. पण आता आपण रस्सावाला खमन खाऊया. तर हा खमन आहे ना, हा, ये रस्सावाला हा खमन. ये हा रस्सा खमन आहे आणि हा त्याच्यामध्ये रस्सा टाकतोय, म्हणजे हा रस्सावाला खमन. बरोबर. हे बघा. आणि इथे कचोरी कचोरी आहे, पंजाबी समोसा, आणि एक व्हाईट वाली आहे काय? ढोकला, खांडवी. खांडवी येल्लो असतं काय? हा, तेच सर्व काही आहे. हे चल मामा, रस्सावाला खमन. त्याच्यासाठी आलेलं ते खाऊया. खूप हा, गर्दी आहे. रस्सावाला खमन खाऊया. चल. फायनली आमची मम्मा गरम गरम रस्सावाला खमन घेऊन आली बघा. ही काय स्कूटी पण घेतलंय? हा, आणि स्कूटी पण घेतलंय तिच्यासाठी. सीधे स्कूटी घेऊन जा आता मुंबईला. आणि घे, चल ट्राय कर. कांदा टमाटर सर्व काय ऍड केलंय त्याच्यामध्ये. हा, पण मला तर लोचा आवडला मम्मा, आहे ना? तुला काय आवडला? मला नाही आवडला. नाही आवडलं ना? पब्लिक भरपूर आहे, पण थोडा क्लीन ठेवला पाहिजे ना. तसं नाहीये, माझं टेस्ट पण थोडं आधी वेगळी आहे. हा, टेस्ट एवढा हे नाहीये, खास नाहीये. पण रस्स्यावाला खमन जी तरी मारतो ना,
कांदा पोहामध्ये कशी तरी होती तसंच यांनी खमण मध्ये रस्सा टाकलाय. हे बघा रस्सावाला खमण. पूर्ण भरलेला खबर. ठीक आहे. ओके ओके टेस्ट आहे हा, पण एवढी मजा नाही आली जेवढा आपण लोचो खाल्ला. पण बाजूलाच आता आपण उलटा लस्सी पण ट्राय करूया. इथपर्यंत आलोय तर चला हा. लस्सी पिऊन पिऊन बॉडी बिल्डर झालाय. आपण पण होऊया. हे शंकर लस्सी रस्सावाला खमनच्या बाजूलाच आहे. तिथेच उलटा लस्सी मिळते. बघूया आता कशी आहे. तर उलटा लस्सी आलेली बघा. उलटा ग्लास केलाय तरी गिरत पडत नाही बघा. बढिया बढिया. हा ग्रॅव्हिटी फ्रेंडली. ग्रेविटीचा फ्रेंड है. क्या रहता है इसमें लस्सी में? 70 रुपीज, 50, 60, 70। नहीं कैसे बनाते हो? 70 रुपया। वो प्योर पंजाबी दही जो आता है अपने हाँ तबेले का दूध आता है प्योर, हाँ उसका जो दही बनता है पंजाबी दही, उसमें हाँ। से लस्सी बनता है ये गाढ़ा वाला। अच्छा अच्छा, पर हर जगह पे जाते उल्टा ग्लास करेगा तो निकल जाएगा लस्सी। हाँ तो ये निकलता क्योंकि नहीं। उसको मेरे को डेकोरेशन करके देना पड़ेगा ना। हाँ अभी आप मलाई वाला मांगोगे, श्रीखंड वाला मांगोगे, आइसक्रीम वाला मांगोगे, तो ऐसे हिसाब से मेरे को चम्मच मार के देना पड़ेगा। अच्छा, ये उल्टा लस्सी स्पेशल है क्या? मलाई वाला? हाँ मलाई वाला। मलाई वाला बढ़िया बढ़िया, थँक्यू। उल्टा लस्सी बघितली, आता पिस्ता वाला लस्सी बघा. चल घे. पिस्ता मलाई लस्सी हा ये आना इथे खमण खाल्लं, रस्सावाला खमण खाल्लं, आता रस्सी पण खाऊया. मी ड्रायफ्रूट नी भरलेली लस्सी आहे. 24 कॅरेटची ड्रायफ्रुट्स आहे. मस्त आहे. आणि थांब, अरे आम्हाला पण टेस्ट करू दे. आवडली वाटतं लस्सी तिला. मस्त आहे मामा, वर्थ आहे. वर्थ आहे. लस्सी पण आपल्यासारखंच आहे, पण एक उलटा लस्सीचा काहीतरी वेगळा प्रकार आहे. मस्त आहे मस्त. Wings पण आहे आणि हनुमंताचं मंदिर पण दिसतंय बघा तुम्हाला. एक ऑफसाईड ज्वेलरी पण दिसतंय बघा तुम्हाला. क्या बोलते हैं कच्ची? काय आहे? हे बॅग आहे ना? हा कच्ची बॅग. कच्ची वरा काय बोलला? कच्ची वरा बॅग दिसते बघा तुम्हाला. मला बघा हा, आणि याला डॉगी बॅग. सुरत हे असतात ना, वर्क असतात तसं. हा, दोन्ही बाजूला वर्क आहे दोनों ना. बाजूला वर्क आहे. किती काय? 750 750 बॅग. 750 कलरफुल बॅग्स आहेत पण बघा. ही बघा मस्त बॅग आहे ना. मटका बॅग. मटका. शेप आहे त्याचा. हे काय आहे? पोटली बॅग बोलतात. पोटली. पोटली बॅग. साडी वगैरे घालताना असं घेऊन जाऊ हा. शकतात. पोटली मोबाईल बॅग. वगैरे ठेवायला. बरोबर, पोटली.